हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द माय चॅनल. मी शीतल. मी स्वयंपाकाची कामं करते. तर चला बघूया मी माझ्या पहिल्या कामावरती काय बनवलं ते. जेव्हा मी किचनमध्ये एंट्री केली तर सर्वात आधी मी मसाल्याचा डब्बा भरला, कारण का मसाल्याचा डब्बा रिकामा होता. नंतर मी स्वयंपाकाची सुरुवात केली. आधी मी आजचा मेनू होता वरण भात, भेंडीची भाजी आणि फुलके. तर इथे हिरवी मिरची खात नाही म्हणून मी लाल मिरची कटिंग करून घेते. इथे प्रॉपर सात्विक जेवण बनवतात, अजिबात तिखट नसतं यांच्या जेवणामध्ये, कांदा लसूणही नसतो. तर आता मी वरणाच्या फोडणीची तयारी करते. इथलं वरण, इथली भाजी फार साधी सोपी असते, कारण का हे अजिबात तिखट खात नाही, म्हणून मी बिना कांदा लसणाचं हे वरण बनवते. वरणाची फोडणी अगदी साधी असते. इथे टमाटर, हिंग, राई, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीरचीच फोडणी घालतात. तर मी आधी राई, जिरे, हिंग, कढीपत्ता, टमाटर, कोथिंबीर एकत्र घातलं आहे, कारण का ते एकत्र टाकलं तरीही चालतं, कारण का ते फक्त व्यवस्थित शिजलं पाहिजे. फोडणी व्यवस्थित झाली की वरण फार छान बनतं, बिना कांदा लसणाचंही. तर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला शेअर करेन. तर मी तुम्हाला माझी फोडणी दाखवते. तुम्ही माझी फोडणी बघा, एकदम सोपी आणि साधी असते, फक्त ती व्यवस्थित परतली गेली पाहिजे. पहा, ही अशी फोडणी करायची आहे. टमाटर पूर्ण एकजीव मसाल्यामध्ये झालं पाहिजे. मसाला मी त्यात काहीही घातलेलं नाही आहे, तरी हे वरण फार सुंदर बनणार आहे. तर मग ही भिजवलेली डाळ आहे जी मी धुवून ठेवली होती, मी ती वरणात टाकते फोडणीत. आणि जास्त वरण पातळ करायचं नाही आहे, घट्टच ठेवायचं आहे, कारण का हे वरण आणि चपातीबरोबर खातात, भाताबरोबर खात नाही, म्हणून हे वरण अगदी घट्ट असणार आहे. आणि वरण फक्त एका शिट्टीतच शिजणार आहे. कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे वरण प्रॉपर शिजणार आहे, त्याची काळजी घ्यायची. आता मी भेंडीच्या भाजीची तयारी करते. भेंडीच्या भाजीची फोडणी सेम असणार आहे, त्यातही काहीही वेगळं नसणार आहे. ना कांदा, ना लसूण, ना टमाटर, काहीही नाही. फक्त साधी फोडणी. ही भेंडी आहे, ही त्यांनी आधी स्वच्छ धुवून सुकवून ठेवलेली आहे. तर आता ही त्याला मी कापते. माझा हा पहिला व्लॉग आहे, तर प्लीज मला सांभाळून घ्या. माझ्या बोलण्यात, एडिटिंगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर प्लीज मला सांभाळून घ्या, कारण का हा माझा पहिला व्हिडिओ आहे. आणि प्लीज घाणेरडे कमेंट करू नका. मी हात जोडते, कारण माझ्या घरच्यांना अजिबात आवडणार नाही की मला कोणी अशी घाणेरडे कमेंट केले असेल. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, काही चुकलं तर सांभाळून घ्या. भेंडीची भाजी पूर्ण कापून झालेली आहे. आता यात मी फक्त हिरवी मिरची आणि लाल मिरची, राई, जिरे, हिंग याचीच फोडणी करणार आहे. बाकी यात कसलाही मसाला नसणार आहे, कारण का या घरचं जे लहान मूल आहे त्याला माझ्या हातची ही भेंडीची भाजी फार आवडते, कारण का ती एकदम साधी असते आणि कुरकुरीत बनते कमी तेलामध्ये. तर अशा प्रकारे ही भेंडीची भाजी मी बारीक कापून घेतली आहे. थोडा वेळच लागतो भेंडीची भाजी कापायला. बाकी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेंडीची भाजी कापून झालेली आहे. आता मी फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी मी पॅन घेते. नॉनस्टिक पॅनमध्ये कमी तेलामध्ये भाजी परतलेली फार छान बनते. तर 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. हिरवी मिरची आणि एखाद लाल मिरचीचा तुकडा टाकणार आहे. साध्या फोडणीमध्ये सुद्धा भाजी छान बनते.
मी आता हिंग टाकलं आहे तेलामध्ये आणि फोडणी छान अशी परतून घेतली आहे. स्लो गॅसवरती भाजी केली ना तर फार छान बनते. सॉरी, मी व्हिडिओ लांबल्यामुळे भाजी दाखवू शकले नाही, भाजीची फोडणी दाखवू शकले नाही. तर ही भाजीची फोडणी तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. भाजी सिंपल बनते, छान बनते आणि पटकन बनते. थोडासा उशीर झाल्यामुळे मी डायरेक्ट पोळ्या करायला घेतला आहे. आज इथे पोळ्या नाही, सॉरी फुलके. इथे मला 15 फुलके सांगितले होते बनवायला, मग ती फुलके बनवून घेतले. तर इथं जास्त करून सोसायटीमध्ये फुलकेच खातात. चपाती क्वचित बनली जाते इथे, कारण ते चपाती कोणाला आवडत नाही बिना ऑइल आणि बिना घीची. तर हे बघा फुलके आहेत, हे अशी फुलके बनवून घेतलेत मी. आणि हा एक फुलका आहे. नेमका आज माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये हा फुलका अजिबात फुललेला नाही आहे, तर प्लीज सांभाळून घ्या. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला फुललेला फुलका दाखवेल, छान बनतो. ही आहे ती भेंडीची भाजी, ऑलमोस्ट झालेलीच आहे. आणि हे आहे ते वरण, जे एका शिट्टीमध्ये फार छान बनलं आहे. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.